बंदर क्या जाने अदरक का स्वाद बट वी आर होमो सेपियन सेपियन. आपल्याला अद्रकाची चव चांगल्या प्रकारे माहिती आहे. आज आपण फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत. अद्रक ही अतिशय चांगली गोष्ट आहे. जर ती योग्य मात्रेमध्ये खाल्ल्या गेली तर आपल्या शरीरावरील सूज आणि वेदना कमी करते, आपली पचनशक्ती सुधारते, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये हे इजाफा करते, वाढवते त्या शक्तीला आणि होणारी मळमळ उलटी थांबवते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सर्व परिचित आहे, आपल्याला होणारा सर्दी खोकला कमी करते. किती खायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला 1 ते 2 इंचाचा तुकडाच रोज खायचा आहे. म्हणजे 3 ते 4 ग्राम अद्रक इज मोअर दॅन इनफ. अद्रक जर आपण जास्त प्रमाणाच्या बाहेर सेवन केलं तर काय होईल? मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अम्लपित्ताचा त्रास सुरू होऊन जाईल. अद्रक उष्ण असते, त्याच्यामुळे पोटदुखीचा आणि जुलाबाचा त्रास सुरू होऊन जाईल. त्यानंतर जे ब्लड थिनर्सवर व्यक्ती आहेत त्यांनी अद्रक अत्यंत विचार करून खा. तसेच गर्भवती भगिनींनी सुद्धा अद्रक खाताना विचार करा. आता बघूया अद्रकाचं सेवन कसं करायचं. कच्चं आलं सुद्धा आपण खाऊ शकतो. छोटासा तुकडा सेंधव नमक सोबत आणि मधासोबत आपण खाऊ शकतो. अद्रक आणि मध हे खोकल्यात खूप जास्त उपयुक्त आहे. अद्रक, हळद आणि दूध आपण रात्री इम्युनिटीसाठी घेऊ शकतो. त्यानंतर अद्रकाची आपण चहामध्ये ॲडिशन करू शकतो. चहा पण चांगला बनेल आणि आरोग्यदायी पण चहा बनेल तो. त्यानंतर आपण खाद्यपदार्थांमध्ये त्यांची चव वाढवण्यासाठी, आपल्या आरोग्याला अजून जपण्यासाठी अद्रक वापरू शकतो. तसेच अद्रकाची पावडर पण करू शकतो आपण चाटणसाठी मधासोबत. आणि आपण अद्रकाचं जो आलेपाक असतो, समजा लोणच्याच्या स्वरूपामध्ये, मुरब्ब्याच्या स्वरूपामध्ये, त्या स्वरूपात सुद्धा आपण अद्रक खाऊ शकतो. ठीक आहे. अद्रक हे अत्यंत लाभदायक आहे. याचा रसायन म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो. अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका. वी आर इन दिस टुगेदर.